का हो बाई, घ्यायच्या वेळेत सगळ्यात पुढे होत्या तुम्ही, आणि आता द्यायला आलं तर अंगावर येऊन आलं नाही. बाई तुम्हाला अजितीने सांगू राहिलो बरं आम्ही चुपचाप आमचे पैसे देऊन द्या म्हणलं हप्त्याचे. नाही तर जरा माई जरा सटकली ना आता तर तुम्ही विचारच करता काय होणार आणि काय नाही तुमच्यासोबत. अबे होय चिंदूक चोकिया, तुम्हाला माल्याच गावात येऊन धमकी देऊ राहिला का? बाबू या गंप्याचा बाप अंदर दारू पिऊन झोपेला म्हटलं. जर जोर जोरानं कल्ला करणं सुरू करीन की नाही की हे दोन माझ्यासोबत छेडछाड करू राहिले, अख्खं गाव येऊन मारणार तुम्हाला. आणि याचा बाप कुराण खांड खांड केल्याशी सोडणार नाही तुमच्या दोघायला म्हटलं. अरे बाबा, बाई डेंजर दिसते रे भाऊ. चाल चाल, मी म्हणतो निघून. हिचा जर का नवरा उठला तर खरंच आपल्या खांड खांड करी. चाल चाल बाबा, दुसरं कुकुड तोंड मारू म्हटलं. वाटी साख काय आपली दाल गलत नाही, हे बाई काही हप्ता देत नाही आता. अरे काय तोंड्या बनवतील का तू आमच्या मागे मागे गाली हिंडू आला ते साऱ्याला का ता तोंड पाहिलं तर गावात बोनी नाही झाली अजून आमची. हो तुम्हाला घर दाखवायला लावलं, तुम्हाला घर तरी माहित आहेत का कोणाचं घर कुठे आहे? अबे ओंढरी लागेल केसाईच्या मले पनोती म्हणून राहिला का? आता सगळ्यात मोठा पनोती तूच आहेस. हो मी तुम्हाला सांगू राहिलो, याला काढून टाका बरं कामावून. मी म्हणतो याच्यानं अर्ध्या वेळा पैसे देत नाही, त्याचं तोंड पाहिलं की चुका वाटते. जाऊ दे रे बा, थांबा, इळबोनीने उरेली मी. ओ मावशी, काकू, आजी, आहे का कोणी घरात? बोमला काय होतं? काही नाही म्हटलं मावशी, तुमचा कसा हप्ता होता म्हटलं आज बचत गटाचा. 1100 रुपये झाले म्हटलं, भरसान तर भरा आज. माया आणि बचत गटाचा हप्ता? हो मावशी, तुमचाच. मी काय म्हणते टाकले काय ना काही गलत बेमी झाली तुले. अरे बा, असं काय म्हणून राहिल्या बाई? कांताबाई तुमचंच नाव आहे ना? असं कांताबाईला भाऊ राहिले का? नाही नाही राजा, तुम्हाला काही गलत फेमी झाली म्हटलं. ते कसं माझी जुडवी बहीण आहे म्हटलं, डिट्टो महासारखी दिसते म्हटलं ते. अरे काय चाटा झुडू राहिल्या मावशी? अडसा का कोणती का पिक्चरची स्टोरी चालू आहे का? अरे फोटो सरळ सरळ दिसू राहिला ना की तुम्ही या म्हणून. अबे अकलीच्या कांद्या, अबे कटप्पाची नाजाय जाऊलाद. अबे आम्ही दोघे जुडे बहिणी आहो तर फोटो आमच्या दोघीचा फोटो सारखा नाही येणार का रे? हो बरं, मग मग तुमची बहीण गेली कुठे? अरे बापा, तिचं लफडं चालू होतं ना, फरार झाली म्हटलं. ते गावातला पाणी टपरवाला आहे की नाही, त्याच्यासोबत गेली पोहून. हा, गावातून तुमची बहीण पाहून गेलं, घर गिर हादरले नाहीत का म्हटलं? अबे भुजनड्या, काय म्हणून राहिला रे तू? नाही, तसं तसं म्हणणं नव्हतं, पण म्हटलं मग काही करा बा, जाऊ दे तिकडे. पण आज तिने फोन लावा बा. जर का तिनं पैसा नाही दिला काही नाही राजा, काय सांगू तुम्हाला, लय बेकार हाल होतील माय. अरे बापा, तिचा फोन नाही लागू राहिला, 2-3 दिवस झाले. कुठून कॉन्टॅक्ट करू तिच्यासोबत? मी काय म्हणते, मग 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 तुम्ही तिचा हप्ता तुम्ही भरा आता. अबे माया घरात खायला जहेरची शिशीसाठी पैसे नाहीत म्हटलं, पण तू मले पैसे मागू राहिला काय? अरे 3 दिवस झाले मी उपाशी आहे स्वतः. पाहे ना कशी एकदम सोकून गेली. मावशी आता काय म्हणावं तुम्हाला, हत्तीत लहान पिल्लू तुमच्या पुढे लोड दिसणार, तुम्ही लोड झालाय का? अबे शेंबूळ भुश्या, मी अंधरून अशक्त झाली म्हटलं, थप्पा उराला मला सगळा. माय लयच अवघड बिमारी असल्या का लोक कायले. मग तुमचं झालं हे निघा म्हटलं आता आठवून. काय जास्त थांबू नका, जर का शिल्लक थांबताना खेटर मारणार आता फेकून. मायला काही इज्जतच नाही का आपली गावात? घे ना शेकून आता, लय बचत गटा साहेब वाटे ना तुले. बिन पगारी फुल अधिकारी गावात बोंबलू बोंबलू सांगे मी बचत गटा साहेब आहे. आता घे ना शेकून. अबे पण आता काय करायचं रे, 31 मार्च जवळ येऊ राहिली, काय ना काय वसुली करा लागते ना बा. वसुली नाही झालं तर आपलं पोटपाणी कसं चालेल? या पाय टाकले आता, काही तू शिल्लकचा ताट काय लावू नको. या उन्हात म्हटलं मी चालू 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 इतका थकलो म्हटलं की ताई चाटी चमकते की नाही, त्यांना डोळे दुखू राहिले म्हटलं. आता मी अधिकता मागे मागे फिरू नाही शकत. आता फक्त एकच गोष्ट आपण करू शकतो. आता या सगळ्यात आपली फक्त एकच जण मदत करू शकते, तो आहे अध्यक्ष. आता आपण अध्यक्षाच्या घरी जाऊ आणि या सगळ्या बायाच्या नावाने अध्यक्षाला सांगू. तटी गेल्यावर 100 नाही 1% आपल्याला काही ना काही तर आपल्या समाधान निघूनच जाईल भाऊ. एकदम राईट बोलला गड्या तू. आता सरळ अध्यक्षाच्या घरी चाल रे. बचत गटाचा अध्यक्ष कुठे आहे दाखव आम्हाला. आले का नाही लाईन वर? आता एक घर दाखवायचे मी 50 रुपये घेतो म्हटलं. अबे हा का बिझनेस चालू आहे का बे? एक घर दाखवायचे 50 रुपये घेऊन राहिला. मग अशी मुगाड्यानं फुकटच दाखवत जाऊ तुम्हाला. मले म्हणूस मी काय तोंडिया नाही. आता 50 रुपये काढ तर घराचा रस्ता दाखवतो, नाही तर झूर फुकले बघ उड्या गावात. अरे मी काय म्हणतो सर, त्याला देऊन द्या 50 रुपये. बेनगाव नका गाव फिरायला नाही पुरत बरं. हे गावात काही खरं नाही म्हटलं. हे कोण्या घरात घुसू आपण कधी रट्टे खाऊन बाहेर निघू, काहीच नेम नाही. तशी या गावातले रूमने पुराणे असे ठेवेलच असतात म्हटलं. असे काढू काढू मारतील की नाही, तुमची चाटी तर घोसूनच काढायचे. बरोबर बोल राहिला तू. सर रे बा, देतो तुले 50 रुपये तुझा. तो धंदा खोटा आज नगद कलुदार आत्ता काढा तर पुढे चालतो, नाही चाललो मी. कलियुग आला रे बा, कलियुग आला. जोन येतो अडती पाहिजे माणसाची. आता घे बापा, तू घे. चला मग या मग मागे मागे. अनो टाकल्या 10 फुटाच्या अंतरावर राहायचं तू. माझ्यापासून 10 फुटाच्या अंतरावर राहा टाकल्या तू, नाही तर चाटी होयशी राहणार नाही. मोकड्यान मग मागे मागे झाला. अनो बा चाल बा चाल. अनो भाऊ,
10 फुटाचं अंतर ठेव हा बरं का, नाही तर हा चाटी घायची ना आपली. त्याला खाया बिया कुछ नाही और गिलास थोडा बाराना. हे जे समोर दिसून राहिलं का नाही हेच घर आहे तुमच्या अध्यक्षाचं. चला जावा. वाले का वा, घरचं लय स्टाफ बांधे दिसू राहिले का अध्यक्षानं. तिचा काय ना काही वसुली होती, मालदार पार्टी दिसू राहिली गड्या. बोवणी होती वाटते का आपली. जा ना बोनी अंबाईचा बुरगा भेटते तुम्हाला इथे. अरे तो मेला तर 1 रुपयाने काढत का पायाला लागायले तुम्हाला देणार. अरे कंजूस पाटील म्हणतात त्याला गावात. अबे असं तुम्ही मेले बे चालू चालू अख्खं गाव हिंडा लागते तुम्हाला अजून. अबे तुमच्या पायाचे जोडे म्हटलं घासतील कोणाकडून 1 रुपया निघणं मुश्किल आहे. मला काय माहिती कमाई उरायली आज. ओ मावशी, ओ मावशी, हा का म्हटलं घरात. मायला कोणतंच भुसनळ आहे रे जे रामाच्या रामपारी मा घराबुडी येऊन बुकू राहिलं. काय अक्कल इक्कल आहे का नाही. अबे टकल्या मर्याला टेकला बे तू मले मावशी म्हणून राहिला का. अबे त्या पोरीच्या वयची अशीन बे मी. हो ताई, सॉरी गलती झाली म्हटलं. आम्ही ते बचत गट हवाले बचत गट ते भऱ्याचं आलं ना ते तुमचं ते बचत गटाचे पैसे भरायचे होते बा 1100 रुपये. बचत गट हे का नवीन भानगड काढली बाबा. हे ना शेकू ना घे कशी कशी बसली. दातकेच बसली तोंडच उडून बसला आता. तिला बचत गट म्हणजेच माहित नाही घे दाबून. अहो ताई असं काय करता तुम्ही. बचत गट काढला नव्हता का मागे. नापून त्याचं अध्यक्ष तुम्हाला केलं आठवते का नाही काही. अध्यक्ष आणि मी असं काही झालं बाबा मला काय आठवणी राहिलं. असं बरं नाही आठवून राहिलं. पैसे घ्यायच्या बाबतीत वय 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 करत जा तुम्ही आणि आता तुम्हाला आठवणी राहिलं का. अरे बाबा येळ भोकाच्या मला एक बिमारी आहे. भले तर त्या गाढवाचं लग्न पाहिलं का नाही त्यात गंगीला कशी बिमारी असते. काल रात्र तिला काहीच आठवत नाही. तसं माया संग व्हायला आहे. माझ्यासोबत दिवसा काय झालं मला काहीच आठवत नाही. मायाने पैसे द्यायच्या बाबतीत लोकांना अजब बिमाऱ्या होतात. आता हे नवीन बिमारी कशी काय निघाली. मावशी काल रात्री भाजी कशी केलती म्हटलं तुम्ही. वांग्याची केलती का हो बाई. तुला ते कसं आठवलं काल रात्री वांग्याची भाजी केलती. तुला पैसे द्यायचं आठवून राहिलं नाही. अबे टमरेट्या खाया बियाचं सगळ्याला आठवण राहते. पैसे जेव्हा द्यायची वेळ येते की नाही ते कोणाला आठवण असतं राहत. हे माय अजब बिमारी आहे बाबा मला वेळे. हो ताई हे बिमारी लागली कशी का तुम्हाला. अरे काय सांगा बाबा तुम्हाला आता. अजून 4-5 वर्षा पहिलीची गोष्ट आहे म्हटलं. एका हेल्यानं मला धडक मारली होती तरीपासून म्हटलं मग आता अशीच बिमारी लागली मला. मायले बाई तर टना अंधी सुरायली. काही लागेल नाही कुठे काही नाही. काही निशान काहीच दिसत नाही बाप्पा. म्हटलं काही तुम्ही तर टना अंधी सुरायला म्हटलं. कुठे लागलं कुठे होतं तुम्हाला. काही त्याची जखम गिखम काही लागलं काही नाही तुम्हाला. मग काही असं वनगीन पडला अशीन. आपल्याला काही नाही होत. लय जाडी जमडी आहे आपली. आपल्याला काही नाही झालं. पण ते हेल्यानं मला टक्कर मारली होती की नाही ते जाग्यावरच गुचकलं राजो. हां मायले मग असं सांग ना. हेल्यानं तुला टक्कर नव्हती मारली त्या हेल्याला टक्कर मारली होती. अरे बाप्पा मावशी आपण विषयापासून भटकू राहिलो. मावशी ताई आपण विषयापासून भटकू राहिलो ना म्हटलं. तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहेत. गावात एक बाई मला 1 रुपया फेकून नाही मारू राहिली. जर का मी तुम्हाला सांगू राहिलो बरं तुम्ही अध्यक्ष जर का गावातल्या कोण्या बाईनं जर का पैसे नाही दिले तर पोलीस तुम्हाला उचलून नेतील बरं. बहीण मायला असे कसे उचलून नेतील. त्याच्या बापाचा राज चालू आहे का. हात तलावा मागाले तुम्हाला नाही उचलून नेते तर कोणालाही उचलून नेतील. तुम्ही अध्यक्ष आहे ना आणि एवढीच काय धमक दाखवू राहिले आमच्या पुढे. त्या बायाजून पैसे वसूल करून द्या ना मग. आता तर मी देत होती कसे बी पैसे काढून गुपचूप. पण हे उंदरी लागेल केसा लागेल मुंगशेल तोंडाचं हे जरा शिल्लकच चबर करू राहिलं. आता तर रुपया फेकून नाही मारत. पोलीस आले बोलाव का आर्मीला बोला. अरे भूस नड्या जरा मुका बसणार रे बा. अरे प्रेमानं पैसे काढत असतात तुला समजते का नाही. असे भेटू राहिले तर थांबणं जरासा गोड बोलून काटा काढा लागत असते बाबू. अबे त्या बाईच्या नांदाला लागू राहिला का तू. ते बाई कडब्यातून जाते तर पाणी नाही लागू देत बाबू. आणि तू तिच्यापासून गोड बोलून काटा काढायचा विचार चालू आहे का तुझ्या. अबे तू गोड बोल का दोन्ही तू बोला. तुला आज पैसे भेटणं मुश्किलच आहे. अहो ताई याच्या नादी नका लागू. हे बालिश बुद्धी आहे म्हटलं. बैल बुद्धी आहे. लहानपणी डोसक्यावर पडलं होतं तेपासून अक्कल नाही म्हटलं याले. मी काय म्हणतो तुम्ही चुपचाप पैसे आणा बापा. मला कसं दुसऱ्या इकडे बी जायला लागते मग वसुली करायला. आता तुम्ही एवढेच म्हणून राहिले तर थांबा आठी. मी 5 मिनिटात जाते तुम्ही 10 मिनिटं थांबा. मी 10 मिनिटात वापस येते तुम्ही 15 मिनिटं थांबा. मी पैसे घेऊन येते ना. अरे जमलं रे बा एका टायमाचा. आता बोनी तरी होणार बापा. आता हे पैसे करू ऑफिसले जमा उद्या उचलू पगार आणि हो गई तेरे बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. आली बाई आली. अरे तुम्ही अजून अट्टीच उभे आहे का गेले ना का तुम्ही. अरे बाई तुम्ही म्हटलोत ना पैसे आणीन. पैसे द्या आम्ही जातो. अरे बा दिले ना बाबा तुम्हाला पैसे. अधिक कितीक देऊ. डबल काय पैसे मागू राहिले तुम्ही. बाई काही बोलू राहिल्या का. काही दिलं तुम्ही आम्हाला पैसे. राम पहिले खोटं तर नका बोलू बापा. कायले बेदार करणं लावलं बिनकावून तुम्ही आम्हाला. हो देऊन टाका ना पैसे. राम पहिले खोटं बोलू राहिल्या. टाकली मी खोटं बोलू राहिले का तू खोटं बोलू राहिला रे. अरे अख्ख्या बाहेरचे पैसे दिले ना हातात मी आता 10,000 रुपये दिले ना.
कळकळ मोठून अशा नव्या 500 नोटा दिल्या ना बाबू. आता चुपचाप घराच्या इकडे निघा म्हटलं. जर का तुम्ही जास्त वय फळफळ जर का अटॅक केले ना तर गावाच्या बाहेर लोक गद्यावर बसून मिरवणूक कळणार तुमची. ह्या भायले जाक मारली आणि गटाचा साहेब झालो रे बाबा. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला ना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत जा राजा हो. मग आपण कधी पुढच्या व्हिडिओत भेटू. हा व्हिडिओ संपला. आता आपण ते पोरगी पळाली ती का नाही त्याचा पार्ट 4 बनवू. अरे बाप्पा रे लय होता तो बाय.